अशी आहे की बाळासाहेबांचं स्वप्न होतं 80% आणि 20% राजकारण या अनुषंगानं लोकांच्या सेवेसाठी जन्म झालेला शिवसेनेचा आहे। आणि आमच्या राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खात्याचा विषय आहे। आम्ही अनेक वेळा आम्ही सर्व मंडळी असेल, आमचे नेते श्रीरामप्पा बारणे असतील, यांच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही नेहमीच संपर्क करत असतो। त्या अनुषंगानं शास्त्रीच्या मुद्द्यावरती अनेक वेळाला आम्ही त्यांना बोललो आणि त्यांनी नवी मुंबईमध्ये आले होते 11 ऑक्टोबरला। त्यावेळेला आमचे नेते श्रीरामप्पा बारणे यांनी सर्व मंडळी त्यांना आग्रह धरला, साहेब तुम्ही पनवेलला आलात तर पनवेलला काहीतरी देऊन जा, कमीत कमी आम्हाला जो मालमत्ता कराचा मुद्दा कोर्टात आहे त्याचा निर्णय येईल त्यावेळेला येईल, परंतु तत्पूर्वी ही शास्ती ही आपल्या अधिकारात आहे। शास्त्री आपण जर माफ केलं तर मला वाटतं पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा पण सुटेल अशी आम्ही त्यांना विनंती केली। त्या विनंतीचा मान ठेवून त्याच वेळी सेम डे म्हणजे आपल्याला माहिती आहे की आमचे एकनाथजी शिंदे साहेबांचा शब्द काय असतो, त्याच दिवशी त्यांनी तिथे आम्हाला सर्व लोकांच्या समोर अनाऊन्स केलं की शास्ती माफी करण्यात येईल, परंतु सरकारचे काही धोरणं असतात ते अवलंब करायला वेळ जातो, इम्प्लिमेंट करत असतात। त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा चालू होता। फलित काल आम्हाला बोलून त्यांनी सांगितलं की शास्तीचा मुद्दा सुटलेला आहे आणि तुमच्या सर्व नागरिकांना त्या माध्यमातून कळवा की आपण शास्ती माफ केलेली आहे। पण कुठेतरी ही श्रेयवादाची लढाई आहे, कारण मित्रपक्षांकडूनच वेगवेगळी भूमिका मांडण्यात येते। तुमच्याकडनं नाव पुढे होतं, बीजेपी आम्ही तुम्हाला पुन्हा सांगतो बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे। बाळासाहेबांचे विचार घेऊन साहेबांनी 3 वर्षापूर्वी ह्या राज्यामध्ये क्रांती केली, त्याची नोंद त्याची देशाने घेतली आणि त्यात जनहिताचे जे कार्यक्रम असतील, जनहिताच्या योजना असतील त्या लोकांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। आपण राज्यकर्ते करू म्हणून त्यांना त्यांचा लाभ भेटला पाहिजे, एवढं धोरण आमचा काय श्रेयवाद नाही काय नाही हे आता तुमच्याकडं माहिती मिळतं। आमच्याकडं तसं श्रेयवादासाठी आम्ही आलो नाही, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व सेवक आहोत। यापुढेही जनतेच्या सेवेसाठी आम्ही असंच काम करत आहोत। पहिल्यांदाच असं पाहायला मिळालं का कोणत्या दोघांच्या बॅनर्सवर महायुतीचा उल्लेखच नाहीये, कुठेतरी आगामी पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे का? आपण पाहत असाल की आपण बोलता तर त्याचा प्रत्येक समोर आहे। हा बॅनर आपण पाहू शकता महायुतीचे म्हणून आपण पाहिलं तर आम्ही कुठेही चूक केलेली नाहीये। आम्ही महायुतीचा धर्म पाळतो आणि त्या धर्माच्या हिशोबात आम्हाला आमच्या नेत्यांची सर्वांना सांगणं की आदेश आहे की आपण राज्यात 3 पक्ष म्हणून काम करतोय, काही एकमेकाचा पक्ष दुखेल असे कृत्य करू नये। या अनुषंगाने आमची चूक होणार नाहीये। तर कुणी कदाचित चुकून लागले असेल घाई गडबडीमध्ये ते सांगू शकत नाहीये, पण आपल्या समोर पुरावा आहे। आम्ही तिन्ही अजितदादांचा पुरावा आहे, फडणवीस साहेबांचा आहे, आमचे नेते वरती आहे बाळासाहेबांचा आहे, मोदी साहेबांचा आहे। त्यामुळं आमच्याकडनं काय चूक झालेली नाहीये, आमच्याकडे होणार नाहीये। तुम्ही धर्म पाळण्याचे आदेश आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला घालून दिलेला आहे। साहेब पनवेलकरांचा विजय का महायुतीचा विजय या शक्तीमध्ये? पनवेलकरांचा विजय। बाळासाहेब मी पुन्हा सांगतोय की शिवसेना हे जनहितासाठी जन्म झालेला आहे आणि लोकांच्या भावनांची कदर करून हा कदर सोडत असेल तर पनवेलकरांच्या जनतेचा विजय आहे।